दिंडोरी तालुक्याची ओळख द्राक्ष पंढरी व धरणांचा तालुका म्हणून असली तरी या तालुक्यात अनेक समस्या अजूनही जैसे थे आहेत. मात्र याकडे कोणत्याही विभाग लक्ष देत नसल्याचं समोर आलं असून या समस्यांमध्ये वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सिलेंडरचा तुटवडा, पेट्रोल डिझेलचा तुटवडा, अवैध धंदे, अवैध दारू विक्री आदी समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील रस्ते यांचीही अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेल्या रास्ता रोको प्रसंगी केले. याबाबत दिंडोरी इथं शुक्रवार दिनांक 27 रोजी शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. 2 तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं दिसून आले. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न हाती घेऊन भाऊलाल तांबडे यांनी रस्त्यांची अतिशय दयनीय दुर्दशा झाल्यानं छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, सर्रास दारू विक्री, मुली व महिला यांना फूस लावून पळवून नेणे, त्यांची सुरक्षा, विद्यार्थिनींना फसवणे, दिंडोरी तालुक्यातील लॉजिंगवाल्यांच्या सर्रास चुकीच्या मार्गाने वापर होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने याबाबत कारवाई करून गुन्हेगारीवर आळा बसावा. वीज महावितरण मंडळाचा विजेचा लपंडाव सुरू आहे. दिंडोरी पेठ तालुक्यात रात्रीची लाईट व दिवसा मनमानी कारभार सुरू आहे. दिंडोरी पेठ तालुक्यामध्ये सिलेंडरचा तुटवडा व आरोग्याचा बोजवारा उडालाय. रुग्णांना ऐनवेळी कुठेही रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. पिण्याच्या पाण्याचा वॉटर सप्लाय अपूर्ण स्थितीत आहे. तालुक्यात 6 धरणे असून धरणांच्या साठ्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू येते. यामुळे याकडे लक्ष देऊन आवर्तन बंद करण्यात यावे अशा मागण्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या रास्ता रोको प्रसंगी माजी आमदार धनराज महाले, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, संपर्क नेते सुनील पाटील, मविप्र संचालक प्रवीण जाधव, अमोल कदम, सुजित मुरकुटे, गणेश हिरे, अप्पा वटाणे, नंदू बोंबले, नाना मोरे, सचिन देशमुख आदींनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण. वीज महामंडळ आणि गैरकानूनी धंदे, अवैध धंदे हे फार मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये त्याची गेली निर्माण झालेली आहे आणि त्या विरोधात प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी आजचा हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला. रास्ता रोकोच्या प्रसंगी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार यांनी सर्वांनी सहकार्य केलं. तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या ज्या काही तालुक्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही क्रमाक्रमांकाने पत्रावर दिलेल्या आहेत आणि त्या अडचणीचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या दालनामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आणि जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बैठक लावण्यात यावी आणि आम्ही दिलेल्या निवेदनात क्रमाक्रमाने जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले त्याचं उत्तर द्यावं यासाठी आज निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनाही सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिले. पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मीटिंग लावू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे वीज महामंडळाचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचण आहे. वीज महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. पुढच्या हप्त्यामध्ये नाशिक रोड येथे कार्यकारी अभियंता वीज महामंडळ यांच्याकडे आमच्या सर्व शेतकऱ्यांसमवेत त्या ठिकाणी मीटिंग लावण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही सर्व आश्वासनं किंवा हे सर्व प्रश्न जर सुटले नाही तर पुढच्या काळामध्ये शेतकरी आणि सर्व जे काही आमचे दिंडोरीवासी आहेत यांच्या सभेत शिवसेना स्टाईलने मोठ्या संख्येने प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल असाही इशारा या ठिकाणी दिलेला आहे.